मी सौ नीता बाबाराव पिदुरकर प्रभाग 9ची प्रचार प्रमुख या नात्याने सर्व जनतेला आवाहन करते की माननीय संजीव रेड्डीजी बोतकुरवार साहेब माजी आमदार तसेच विजयभाऊ पिदुरकर भाजपा नेते यांच्या मार्गदर्शनार्थ भारतीय जनता पार्टी स्वीकृत नगराध्यक्ष उमेदवार सौ विद्याताई आत्राम तसेच प्रभाग 9च्या उमेदवार सौ भारतीताई बतकल तसेच विशाल बलकी यांना दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतदानात प्रचंड कमळ या बटनासमोरची बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे मी सर्व जनतेला आवाहन करते। तसेच आपल्या विभागात झालेल्या विकास कामाचा आढावा घेता आपली पूर्ण कामे झालेली आहे, दिला शब्द केला पूर्ण हे आपण आपल्या विभागात झालेल्या विकासाचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत। मी प्रभाग 9ची प्रचार प्रमुख या नात्याने सर्व जनतेला आवाहन करते की आपले मत विकासालाच म्हणजेच कमळालाच। मी सौ मंगला संजय ठाकरे जैन लेआउटमधील रहिवासी 20 वर्षापासून मी इथे राहत आहे। 2014च्या आधी जैन लेआउटमध्ये अतिशय भयानक परिस्थिती होती। विकासाच्या बाबतीत इथे कुठलंही काम नव्हतं। जेव्हा विजयभाऊ पिदुरकर या जैन लेआउटमध्ये राहण्यासाठी आले तेव्हा त्यांनी या जैन लेआउटची परिस्थिती बघितली आणि त्यांनी आमचं जैन लेआउट लालगुडा ग्रामपंचायतीला जोडलेलं होतं हे विजूभाऊच्या लक्षात आलं आणि त्यांनी लालगुडा ग्रामपंचायत काहीही इथे विकास कामे करू शकणार नाही हे त्यांच्या लक्षात आले। ही गोष्ट विजूभाऊंनी आमदार साहेबांना सांगून आमदार साहेबांच्या मदतीने आमदार साहेबांनी या गोष्टीवर लक्ष देऊन आमचं जैन लेआउट नगर परिषदेला जोडण्यात आलं। त्यानंतर 2014मध्ये आमचे आमदार साहेब जनतेच्या आशीर्वादाने निवडून आले, संजीवभाऊ रेड्डी बोतकुरवार साहेब, आणि यांनी 2014 नंतर जैन लेआउटमध्ये बघितली ही परिस्थिती आणि इथे इतका विकासाची कामं केलेली आहे। सिमेंट डांबरीकरण, काँक्रीट रोड, अंतर्गत नाल्या, रोडच्या बाजूनी दोन्हीकडून गट्टू बसवले, लाईट लावले, वर्धा नदी इथून नळ योजना आणून सर्व वणी शहराला पाणी पुरवण्यात आलं आणि मंदिरापाशी एक भव्य मोठं असं शेड दिलं। असे अनेक विकासाची कामे त्यांनी केली आणि पाण्यासाठी तर आमच्या जैन लेआउटमधील महिलांना अक्षरशः उन्हाळा पूर्ण डोक्यावर घ्यावा लागत होता। एक ड्राम पाण्यासाठी रस्त्यावर ड्राम ठेवून दिवसभर उन्हात टँकरची वाट बघावी लागत होती। टँकरमध्ये पाणी कधी मिळायचं तर कधी नाही मिळायचं, टँकरमधलं पाणी संपून जायचं आणि ही समस्या आमच्या संजीवभाऊ रेड्डी साहेबांनी ओळखून जनतेला वर्धा नदीचं पाणी आणून सर्व जनतेला या वनीकरांना पाणी पाजलं। असे बरेच कामं या जैन लेआउट, विशेषतः जैन लेआउटमध्ये आम्ही घरातून बाहेर निघलं की इतकं खराब दृश्य दिसायचं की आपल्या गेटपाशी आपल्या दारामध्ये उभं राहणं आम्हाला मुश्किल होतं। सर्वत्र खुल्या नाल्या, त्या नाल्यांमध्ये एवढाला मोठा कचरा, त्यावर मच्छर, डास आणि त्या गंदगी पाण्याचा वास, अशा या जैन लेआउटमध्ये आम्ही राहत होतो। ही समस्या आमच्या संजीव रेड्डी बोतकुरवार साहेबांनी सोडवली। त्यांचे हे उपकार आमच्या जैन लेआउटवाल्यांनी कधी विसरायला नको आणि जैन लेआउटमध्येच नाही तर संपूर्ण शहरामध्ये, वणी शहरामध्ये त्यांनी प्रत्येक वार्डामध्ये कामे केलेली आहे। या वणी शहरातच नाही तर संपूर्ण वणी विधानसभेमध्ये त्यांनी संपूर्ण कामे केलेली आहे आणि त्यांची आत्ता इतकी म्हणजे मानसिकता जनतेची सेवा करण्याची आहे। परंतु आमच्या जनतेने मागच्या वर्षी एक चूक करून बसले, पण आता ही चूक लोकांच्या काही लक्षात आली आहे, आम्ही ऐकतो तर नाही, ही आपली चूक यावर्षी सुधारायची आणि सुधारायला पाहिजे असं मला वाटते। आणि आता या जैन लेआउटमध्ये आमचे 3 उमेदवार आहे। सौ नगर अध्यक्ष पदासाठी सौ विद्याताई आत्राम आणि सौ भारतीताई श्रीकृष्ण बतकल आणि श्री प्रवीण भाऊ बलकी, या 3ही उमेदवारांना कमळ या चिन्हासमोरील भारतीय जनता पार्टीचे हे 3ही उमेदवार या जैन लेआउटवासियांनी काळे लेआउट, हिराणी लेआउट, फैल, उमिनपुरा या जनतेने प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी मी जनतेला विनंती करते आणि माझे 2 शब्द